Okay, students, now screen is visible. ओके. येस. ओके. स्पेशली जे नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड स्टुडंट आहे त्यांनी नीट लक्ष द्या. तुम्हाला समजलं म्हणजे हे लेक्चर फ्रुटफुल झालं समजा. ओके. तर आणि जे कॉमर्स बॅकग्राऊंड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ही रिव्हिजन होईल परत. सो सी, there are three types of accounts. First is a personal account, real account and the nominal account. रूल काय आहे पर्सनल अकाउंटचा? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. What is the rule of real account? Debit what comes in, credit what goes out. And nominal accounts are debit all expenses and losses, credit all income and gains. So for the purpose here, the business transaction is given, and the purpose of this business transaction is what? To journalize, to convert those business transaction and pass the necessary journal entry. So the purpose of these three golden rules of accountancy is what? To apply those rules for the purpose of journalize this business transaction. So first transaction was Raghavendra started business by rupees 50,000. So here श्रद्धा ना, मगाशी कोणाशी मी बोलत होतो, कोण रिपीट म्हटलं होतं? हां, येस, श्रद्धा शिंदे. येस. सो इन धिस केस श्रद्धा, Raghavendra started business by rupees 50,000. It means Raghavendra is a person, so he can comes under the personal account, but we cannot take his in his personal account. का? कारण अकाउंटन्सीचा रूल आहे, राघवेंद्र हा ओनर आहे आणि आणि आपण स्वतःच राघवेंद्र आहे असं ॲज्युम करायचं, म्हणजे तुम्हाला अकाउंट समजायला खूप सोपं जाते. आणि आपणच आपल्या पुस्तकात स्वतःचं म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये स्वतःचं नाव लिहित नाही. दॅट इज द वन रूल. सो so forget Raghavendra. Again, the second is given started business by rupees 50,000. So 50,000 here indicates the cash, and cash is what? The real account. And what is the rule of real account? Debit what comes in and credit what goes out. So debit what comes in. So 50,000 is cash. Here cash is comes or goes out in the business. Shraddha, कॅश बिझनेसमध्ये आली आहे का गेली आहे? आली आहे. ओके. येस. सो दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट इन्स्टेड ऑफ रायटिंग राघवेंद्र अकाउंट. सो राघवेंद्रनी स्टार्टेड केला बिझनेस म्हणजे कॅपिटल आणलं. सो दॅट्स वाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये बघा काय झालंय की बॉट गुड्स ऑफ रुपीज 21,000 फ्रॉम अमोल. कोणी बॉट केलेत? स्वतःच पकडा तिथे की मीच बॉट केले, म्हणजे यू आर अ बिझनेसमॅन. सो यू बॉट गुड्स, म्हणजे गुड्स इज अ रिअल अकाउंट. What is the rule of real account? Debit what comes in and credit what goes out. So here goods are comes in your business. So that's why goods account debited. आणि अमोल इज अ पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तुम्ही लिहून ठेवलंय ना नोटबुकमध्ये? हां, आता आता तिथे बघा डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आता इथे अमोल हा रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर आहे, कारण त्यांनी आपल्याला गुड्स दिलेले आहेत. सो दॅट्स वाय ॲज पर दिस रूल, सो अमोल अकाउंट हे इथे क्रेडिट झालेलं आहे टू अमोल अकाउंट. सॉरी. ठीक आहे. ओके, लक्षात आलं? ओके. आणि आता थर्ड ट्रान्झॅक्शन काय होती की विड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज. तर जेव्हा स्वतःच ओनर हा पर्सनल यूजसाठी अमाऊंट्स घेतो तर त्याला ती ड्रॉइंग म्हणतात. मग हिअर अगेन कॅश इज गिवन. मग आता इथे कॅश बिझनेसमधनं मध्ये आली आहे का चालली आहे बिझनेसमधून? तर इट इज गोज आउट. सो दॅट्स वाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. सो नाऊ कुठलं 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 ड्रॉइंग अकाउंट. इट इज अ ड्रॉइंग अकाउंट. हां. येस, येस. Yes, and that is the purpose of ledger account that I will explain you later. की का आपण याच्यावरने लेजर तयार करतो. पहिले म्हणजे अकाउंटचा असा रूल आहे बघा की गोल्डन रूल्स आहेत हे 3 दिलेले. त्यानंतर तुम्ही त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनला जर्नल करा. म्हणजे हे आता आपण जर्नल तयार करतोय बिझनेस ट्रान्झॅक्शनवरून.
मग एकदा जर्नल रेडी झालं की या जर्नलवरनं आपण लेजर अकाउंट ओपन करतो. मग लेजर अकाउंट जेव्हा आपण क्लोज करतो तेव्हा जे बॅलन्सेस उरतात म्हणजे आयदर डेबिट साईडला बॅलन्स उरतो किंवा क्रेडिट साईडला, तो कसा तो मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आणि मग त्याच्यावरनं त्या डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सवरनं ट्रायल बॅलन्स तयार होते. आणि मग त्या ट्रायल बॅलन्सला जर आपण डबल एंट्री सिस्टीम जी अकाउंटन्सीमध्ये दिलेली आहे त्याचे रूल्स लावून, मग त्याची पण एक मोठी शीट आहे, ती मी तुम्हाला खूप मोठा पार्ट येतो, म्हणजे असे कंबाईनली हे 2 युनिट मी तुमचे फिनिश करणार आहेत एका याच्यातच. म्हणून रोज लेक्चर हे अटेंड करा. तर त्याच्यामध्ये मग फायनली तुमची बॅलन्स शीट रेडी होते. ओके, सो नाऊ यू कॅन सी. म्हणून एक एक गोष्ट रोज लक्षात घ्या आणि आताच काही डिफिकल्टी असेल तर ती विचारा. नाऊ क्लिअर अप टू धिस स्टेज? I hope you understood all. Yes. Now see, the transaction number 4 is given, that is paid rupees 15,000 to Amol on our account. Paid 15,000 to Amol. म्हणजे कोणी पेड केले आणि कोणाला? पेड रुपीज 15,000 टू अमोल. बरं, अदर दॅन येस येस एक्झॅक्टली बरोबर आहे. सो इन धिस केस अमोल इज अ पर्सनल अकाउंट. So what is the rule of personal account? Debit the receiver, credit the giver. So here Amol is receiver or giver? Amol is receiver. So obviously काय होणार इथे? Amol account debit. Yes, Amol account debit because he is a receiver. Yes, आणि आता second is 15,000. 15,000 is cash आहे. So debit what comes in and credit what goes out. बरोबर आहे. मग कॅश आपल्या बिझनेसमधनं आता चाललेली आहे, त्यामुळे टू कॅश अकाउंट. आणि मग इथे याची काय अमाऊंट आहे त्याची किती होती? 15,000. सो 15,000. Now the narration is what? Being cash paid to अमोल. झालं. डेट काय होती? 15/7/2021. Now see the transaction on dated 24th July. Bought goods rupees 8,000 by cash. Bought goods rupees 8,000 by cash. So here goods is a real account and cash is also real account. So apply and tell me. बरं, एक मिनटं थांबा स्टुडंट. आता आपल्याला एखादा असा स्टुडंट घेऊ. आता श्रद्धा आहे, अजून येस नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड स्टुडंट आहे का कोणी इथे ज्याचा बीकॉम नव्हतं किंवा कॉमर्स नव्हतं? Yes, Vikas. Yes, Vikas, Jignesh. Yes. Now Jignesh and Vikas, tell me, here in this business transaction, there are, yes, Samiksha, there are two accounts. Bought goods of rupees 8,000 by cash. So here goods as well as the cash, both are real account. So what is the rule of real account? What is the rule of real account? Yes, Monali. येस, डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. तर आता तुम्हीच सांगा की गुड्स आले का गेले, कॅश आली का गेली. आता ही एंट्री कशी पास होईल? फर्स्ट इयर, सेकंड इयर? फर्स्ट इयर. येस, गुड्स बॉट गुड्स. सो गुड्स आले. ओके, गुड्स इज कमिंग इन टू द बिझनेस. सो दॅट्स वाय गुड्स अकाउंट डेबिट and second one is cash. So where in this case cash is comes or goes? Goods account debit to cash account, is it? Bought goods कोणी घेतले goods? ओनर. म्हणजे गुड्स बिझनेस मध्ये आले का गेले? So goods account debit and cash
is goes out. So cash account credited. But is it right? Okay. From commerce background student, is anyone there? We have completed BCom. वो कौन होता आता है? Yes, Ankita. Is it right? Goods account debit to cash account? Okay. So I hope you understood very well. Okay, now see uh, on 24. Very good, students. Good try. Now the entry is goods account debit to cash account. Cash account. Okay. कितने होते हैं रुपए? 8,000. Now this is 8,000 and again here can write 8,000. ठीक है. Now see the last one transaction, second last, brought additional capital rupees 12,000. Brought additional capital rupees 12,000. काय होणार एंट्री? Student think about. Yes, one by one. Yeah, श्रद्धा शिंदे. काय होईल? चुकलं तरी चालेल बट ट्राय करा. हो झाली आहे. काय होणार एंट्री? ब्रॉट ॲडिशनल कॅपिटल म्हणजे कॅपिटल आलं. काय होणार एंट्री? येस जिग्नेश. जिग्नेश आर यू देअर? व्हॉट क्रेडिटेड? नाही नाही नाही. हम्म. येस अनिकेत. अनिकेत कुंभार. Capital account debited to cash account. Okay, capital account debited to cash account. Which account debited, Jignesh? Account debit. Ha, okay, okay, okay. Capital account debited. Monali Shirsagar, are you there? हा मोनाली काय होणार ट्रान्झॅक्शन? एंट्री काय होणार इथे? कॅपिटल अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट. अंकिता. अंकि येस विच काय होणार एंट्री? ओके. रिया आर यू देअर? अच्छा. कैश अकाउंट डेबिटेड टू कैपिटल अकाउंट और कैपिटल अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट. मी तर काहीच बोललो नाही. सगळं जे काही आहे ते तुम्हीच सांगताय. स्टुडंट एक लक्षात घ्या. येस रिया. रिया यू आर ॲब्सोल्युटली राईट. आता आता जे लोक चुकलेत, जे स्टुडंट चुकलेत नीट लक्ष द्या. तुम्ही घाई नका करू ट्रान्झॅक्शन पास करताना. तुम्ही हे करा, म्यूट करा तुमचं. थोडा आवाज येतोय मागनं. रिया म्यूट कर. ओके. येस. आता नीट लक्ष द्या. काय आहे? ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल. पहिली ट्रान्झॅक्शन आणि ही ट्रान्झॅक्शन सेम असतंय. काय फरक आहे? कॅपिटल ही कॅश आहे. कॅपिटल जसं ड्रॉइंग हे कुठलंही अकाउंट नाही आहे, ना पर्सनल ना रिअल ना नॉमिनल. तसं कॅपिटल हे कुठलंही नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, अशा ट्रान्झॅक्शनच्या केसमध्ये सेकंड बघायचं. आता काय ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल रुपीज 12,000. 12,000 इज अ कॅश अँड कॅपिटल इटसेल्फ इज अ कॅश. मग कॅशचा इथे रूल लावा ना.
cash is a real account. And what is the rule of real account? Debit what comes in and credit what goes out. Brought additional capital म्हणजे कॅशच्या कॅशच आणली आहे ना, कॅपिटल आणलंय म्हणजे कॅशच आली आहे. मग डेबिट वॉट कम्स इन, सो दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता ब्रॉट ॲडिशनल कॅपिटल कोणी आणलंय हे कॅपिटल? राघवेंद्रनी किंवा तुम्ही स्वतः. मी जसं तुम्हाला सांगितलं की ॲझ्युम करा तुम्ही स्वतः आहात तिथे, फॉरगेट अबाउट राघवेंद्र, तुम्ही स्वतः ती वाचा. ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल म्हणजे मी ॲडिशनल कॅपिटल आणलंय 12,000चं. मग तुमच्या बुकमध्ये तुम्ही स्वतःचं नाव लिहाल का? नाही. सो दॅट्स वाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. बट गुड ट्राय, सगळ्यांनी चांगला ट्राय केला. पण आणि अकाउंट्समध्ये हेच आहे किंवा कुठल्या पण मॅथमॅटिक्स घ्या, स्टॅटिस्टिक घ्या, अकाउंट्स घ्या, पुढे चालून फायनान्सचे प्रॉब्लेम्स असतील, जेव्हा तुम्ही जास्त चुकत जाल त्याच्यातनं तुम्हाला जास्त क्लिअरिटी येत राहते. सो नाऊ आय होप यू अंडरस्टूड इट व्हेरी वेल की ब्रॉट ॲडिशनल कॅपिटल ऑफ ₹12,000, इट मीन्स कॅश कम्स इन टू द बिझनेस. सो दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिट टू. मग टू काय करणार? हिअर जो मालक आहे त्यांनीच कॅश आणलेली आहे, त्यामुळे मग कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणून आपल्या इथे ही जर्नल एंट्री कशी पास होणार? तर 28 जुलै 2021, हिअर कॅश अकाउंट debit, cash account debit to capital account credit. Okay, cash account debit to capital account. How much? 12,000. Yes. And now the narration is what? Narration काय येणार? Being additional capital. Yes, being additional capital brought by राघवेंद्र. आता तुम्ही या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजे हा बघा, हा वर प्रॉब्लेम आहे ना, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ॲटलिस्ट ज्या एंट्री आपण पास केल्या आहेत त्या लिहून ठेवा. पण मी हे सगळं झाल्यावर तुम्हाला देतो 1-2 मिनटं, ठीक आहे? आत्ता नका लिहू. आता एक शेवटची एंट्री आहे ती आपण पास करू. आता दिलंय बघा 30 जुलै. बॉट गुड्स ऑफ ₹10,000 फ्रॉम अमोल ऑन क्रेडिट. आता थांबा, ज्यांनी काहीच इंटरॅक्ट केलं नाही अशा एक कोणाला तरी विचारतो. आता याच्यामध्ये येस, समेत खोत इज देअर. समेत आहे का? समेत आयुर देअर? ज्यांना यस समेत, यस समेत लक्षात येते सगळं येते. ओके, सो लास्ट एंट्री सांगू शकतोस? बॉट गुड्स ₹10,000 फ्रॉम अमोल ऑन क्रेडिट. काय होईल याची एंट्री? नीट विचार करा. मी सगळ्यांनाच विचारणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी लिहून ठेवा. यस समेत. गुड्स टू अमोल. कॅन यू इलॅबोरेट इट? हां. येस. बरोबर. येस, व्हेरी गुड समेत. येस, ऋतुजा. Yes. Credit the giver. So that's why Amal account is getting credited. So here last entry is goods account debit to Amol account. Yes, very good. Rutuja and Samet, absolutely right. Yes, now now the last entry 30 July 2021. So the last one is what we can say,
गुड्स ना, गुड्स अकाउंट, गुड्स अकाउंट डेबिट टू अमूल, अमूल अकाउंट क्रेडिट of rupees 10,000, of rupees 10,000, of rupees 10,000. Now the narration is being goods per, yes, purchased or brought. You can write anything. Being goods purchased from. झालं. आलं सगळ्यांना लक्षात? स्टुडंट्स, ॲब्सोल्युटली. प्लीज राईट डाऊन इन टू दी चॅट बॉक्स, किंवा कोणाला अजूनही काही डिफिकल्टी असेल तर प्लीज विचारा. कारण हा प्रॉब्लेम एक झाला की तुम्हाला जर्नल एंट्री कशा करतात हे लक्षात आलंय. आणि खरं तर आज म्हणजे या कोरोनाने काय सगळंच रुटीन बदललेलं आहे. तर आज त्यांनी आपल्याला काय म्हणतात त्याला, या ऑनलाईन असं पण शिकवता येईल किंवा शिकवता येते. या पद्धतीने आपण पण इंटरॅक्शन पाहिजे, म्हणजे कम्युनिकेशन असलं स्टुडंटचं की जास्त इंटरेस्ट येतो. येस नेहा, विकास, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलंय? येस अमर, ओके. येस समित, सौरभ, व्हेरी गुड. अंकिता, हर्षल, मोनाली, आकाश, अनुप मेश्राम. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. कोणालाही काही डिफिकल्टी असेल तर अगदी खरंच विचारा. म्हणजे की आता मी सरांना कसं विचारू, मग परत परत. या श्रद्धा, प्रज्ञा, प्रांजली, व्हेरी गुड व्हेरी गुड. येस श्रद्धा वाघमारे. येस श्रद्धा, प्लीज आस्क. कुठली, एक मिनटं थांबा, मी स्लाइड खाली घेतो. कुठलं हे म्हणताय का तुम्ही? हो हो, ही अशीच लिहिण्याची पद्धत आहे बघा. हो हो हो, येस येस, ते खालती. हो हो, बरोबर आहे. आणि मग नंतर सगळ्यात डेबिट. डी आर इंडिकेट डेबिट, सी आर इंडिकेट क्रेडिट. पण आता तुम्ही जर कधी बघितलं ना, की जे आपण म्हणतो की जसं गुड्स अकाउंट डेबिट टू, हां एक मिनटं, तुम्ही आता जे विचारलं कोण, श्रद्धा वाघमारे, ते थोडं इथे ही लाईन मिस्टेक अशी झाली आहे बरं, त्यामुळे ती खाली नाही येत लाईन. ते जरा थोडं एक मिनटं थांबा. हेच म्हणताय ना तुम्ही, ही अशी लाईन वर असते ही. थांबा मी हां 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 हां, येस बरोबर आहे. समजा या गुड्स अकाउंट डेबिटची अमाउंट समोर आली त्याच्या, आणि खाली जी लिहिली टू अमोल अकाउंट. आता एक बघा, येस इथे एक नीट लक्ष द्या. आपण बघा गुड्स अकाउंट डेबिटच्या समोर डी आर लिहिलंय, डी आर इंडिकेट्स डेबिट. पण जे अकाउंट क्रेडिट होते त्याच्यासमोर आपण कुठेही सी आर लिहित नाही, त्याला आपण टू लावतो. टू, टू अमोल अकाउंट. इट मीन्स इट सेल्फ इट इंडिकेट्स दॅट दॅट अकाउंट इज गोइंग टू बी क्रेडिटेड. की देअर इज नो नीड टू राईट. जसं याच्यासमोर डी आर लिहिलंय त्याच्या याच्यासमोर सी आर लिहायचा येत नाही, किंवा ते अकाउंटच्या रूल्समधनं ते पूर्णपणे रॉंग पकडलं जाते. म्हणजे तिथे तुमचे मार्क सुद्धा कटतात. ओके. आणि सगळ्यात लास्ट मग शेवटी एक कॉलम टोटल करतात, मग डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल, असं तो सगळा मग प्रॉब्लेम नंतर संपतो. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना? हां हां, वर घेऊ अजून. हां, in the same row debit and credit amount is different? No, no, it is not possible, because there is only one transaction between the two parties held on whatever the date. So there should be one person or two, and the amount is remain constant. म्हणजे तुम्ही परचेस केलं काय, सेल केलं काय, ती एकच अमाऊंट असणार आहे. असं कधीच होत नाही कॅश अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट 40,000. हां, इन केस ऑफ डिस्काउंट इज गिवन. आता एक डिस्काउंटचा एक पुढे प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला देईल. इन केस ऑफ डिस्काउंट इज गिवन, पण तरी तुमची टोटल, म्हणजे समजा आता
एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. जसं आता कॅश अकाउंट डेबिट 50,000 केली आहे तुम्ही फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये. तर काही काही केसमध्ये जेव्हा म्हणजे ब्रॉड गुड्स ऑफ रुपीज समजा 20,000 असतील विथ डिस्काउंट ऑफ ₹10%. बरोबर आहे. म्हणजे त्याला ₹2,100 हा डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे डिस्काउंट इज द लॉस. लक्षात येते का स्टुडंट? नीट लक्ष द्या. जिग्नेश खूप छान क्वेश्चन विचारलाय तू. स्टुडंट्स सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ठीक आहे, नाही तर आपण एक लिहूच समजा, म्हणजे ही पण एक ट्रान्झॅक्शन होऊन जाईल. एक थोडी आपण ॲडिशनल ट्रान्झॅक्शन म्हणून मी लिहितो बघा, की समजा असं असतं ट्रान्झॅक्शन, की सोल्ड गुड्स ऑफ ₹20,000 sold goods of ₹20,000 on discount 10%. Okay, got it? सोल्ड गुड्स ऑफ ₹20,000 ऑन डिस्काउंट 10,000. मग आता याची जर्नल एंट्री कशी होणार? लक्षात घ्या. आता सोल्ड गुड्स म्हणजे आपण म्हणजे राघवेंद्रनी गुड्स सोल्ड केलेत, म्हणजे ऑब्विसली गुड्स इज अ रिअल अकाउंट. सो दॅट्स वाय गुड्स आर कम्स ऑर गोज. हॅलो, माझा आवाज येतोय? हां, हां. तर आता या ट्रान्झॅक्शनमध्ये सोल्ड गुड्स ऑफ ₹20,000 ऑन डिस्काउंट 10%. बरोबर आहे. तर आता इथे गुड्स हे बिझनेसमध्ये आले का गेले? गेलेत. बरोबर आहे. मग काय आलंय? कॅश आली आहे. बरोबर आहे. कॅश किती आली आहे? नाही, रॉंग जिग्नेश. कॅश आपल्याला 20,000च आलेली आहे. सी, डिस्काउंट ऑन 10% डिस्काउंट, म्हणजे 10% आपण डिस्काउंट कोणाला दिलेला आहे? पर्सन कुठे? हां, टू कस्टमर. कस्टमरचं नाव नसलं तरी चालते, बट हिअर वी कॅन आयडेंटिफाय द कस्टमर. तर जिग्नेश प्लीज वेट. तर स्टुडंट, हे जे 10% डिस्काउंट आहे, हा कोणाचा लॉस आहे? ओनरचा. राग बरोबर आहे. म्हणजे 20,000चे गुड्स त्यांनी विकले, पण 10% डिस्काउंटला. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मी आता बरं पहिले आपण एंट्री पास करून घेऊ. गुड्स अकाउंट डेबिट. ठीक आहे. मी अमाऊंट लिहित नाही सध्या. गुड्स अकाउंट डेबिट टू अकाउंट क्रेडिट काय होणार? कुठलं अकाउंट क्रेडिट होणार? टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. तुम्ही सेल्सही म्हणू शकतात किंवा तुम्ही गुड्स पण म्हणू शकतात. मी इथे दोन्ही लिहून ठेवतो. सेल्स पण म्हणू शकतात, काही रॉंग नाही, आणि गुड्स म्हटलं तरी काहीही रॉंग नाही. टू सेल्स ऑर गुड्स अकाउंट. सर वर जे डेबिट झालेलं आहे अकाउंट ते कॅश अकाउंट होणार का गुड अकाउंट होणार? सॉरी, कॅश अकाउंट, बिकॉज वी रिसिव्ड कॅश ना. So cash account debit to sales or goods account, because goods goes out and cash comes in. आता जिग्नेशनी जो मगाशी प्रश्न विचारला होता, की एकाच रो मध्ये म्हणजे डेबिटच्या समोर जसं खाली बघा, आता मी तुम्हाला त्यांनी मगाशी प्रश्न असा विचारला, खूप छान प्रश्न विचारला त्यांनी अगदी, की कॅश अकाउंटच्या इथेही 50,000 आहे आणि कॅपिटलच्या समोरही 50,000 आहे, तर हे असं प्रत्येक वेळेला असंच होईल का? असा त्याचा प्रश्न होता. एम आय राईट जिग्नेश? हां, म्हणून आपण त्याच्यासाठी ही एक ट्रान्झॅक्शन आता आपण बघतो आहोत. हे बघा, मी इथे येल्लोमध्ये केली आहे ही ट्रान्झॅक्शन. आपण स्टुडंट जे आत्ता आले असतील, ज्याने आत्ता कानाला इयरफोन लावले असतील, त्या स्टुडंटनी नीट ऐका. येस. सो सोल्ड गुड्स ऑफ ₹20,000 ऑन डिस्काउंट. समजा अशी तुमच्या समोर ट्रान्झॅक्शन आली, तर काय होणार? सोल्ड गुड्स म्हणजे गुड्स हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. इन धिस केस गुड्स आर गोज आउट. सो सेल्स अँड गुड्स अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. मग आलं काय? वस्तू विकल्या म्हणजे पैसे आलेत, म्हणून मग कॅश अकाउंट डेबिट. पण आता अमाऊंट काय लिहिणार? बरं, आता आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण अमाऊंट लिहिली की 20,000. ठीक आहे, आणि क्रेडिट पण इथे लिहिलं की 20,000. पण मग आता इथे तर डिस्काउंट आहे,
मग हा डिस्काउंट जो दिलेला आहे हा राघवेंद्रनी म्हणजे आपण दिलेला आहे. कोणाला? कस्टमरला दिलेला आहे. म्हणजे हे 10% लॉस कोणाचा झाला? कस्टमरचा का आपला? बरोबर आहे. म्हणजे राघवेंद्रचा, आपला झाला लॉस 10%. ठीक आहे. मग हा लॉस जो आहे हा कशात येतो? रिअल अकाउंटमध्ये येतो, पर्सनल अकाउंटमध्ये येतो का नॉमिनल अकाउंटमध्ये येतो? एक्झॅक्टली. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. बरोबर आहे. मग इथे काय डेबिट होणार? म्हणजे हा जो डिस्काउंट आहे हा डेबिट होणार का क्रेडिट होणार? बरोबर आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणून मग त्या नियमानुसार आपण इथे काय लिहिणार की नॉमिनल म्हणजे आपण डिस्काउंट अकाउंट. हा, जेव्हा अशा 2 एंट्री लिहायची वेळ असते ना तेव्हा डी आर बरोबर असं खाली यायला पाहिजे. मग आता इथे मी अमाऊंट काय लिहू? येस स्टुडंट, इथे मी अमाऊंट काय लिहू? एक्झॅक्टली. सो 2000 इथे येणार. ओके. आणि वरती किती येणार? 18,000. So Jignesh, in this case, the amount will be differ from debit and credit point of. But if you are adding both, then it will be the same. लक्षात आलं? समजा तू याची ऍडिशन सुद्धा केली 18 डेबिटची अमाऊंट, शेवटी टोटल किती आहे डेबिट? 20,000 झाली ना. लक्षात आलं का? आणि गुड्स जे सोल्ड केले ते 20,000चे झालेत. बट इन दिस केस यू कॅन राईट, you can pass this entry like this. ठीक आहे. लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना? म्हणजे जिग्नेश, आय रिअली अप्रिशिएट यू. येस, खूप छान क्वेश्चन तू विचारला. त्यामुळे हा जो एक पार्ट आहे हा सुद्धा मुलांना इथे क्लिअर होऊन गेला आज आपल्या लेक्चरमध्ये. ओके. सो नाऊ टेल मी. हां, नाऊ स्टुडंट, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मी हा जो दिला आहे सगळ्यांनी काढला आहे का बघा. आता तुम्ही हे एकदा लिहून घ्या. मी तुम्हाला लिहिण्यासाठी अगदी 3 मिनटं देतो. फार काही. याचा एक स्क्रीनशॉट काढा की हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मग नंतर हा तुम्ही नंतर घरी लिहा. काढला? ठीक आहे. स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढला असेल. मी अगदी 1 मिनटं देतो तुम्हाला याच्यासाठी. स्क्रीनशॉट काढा या प्रॉब्लेमचा. ओके. मला असं वाटतं सगळ्यांचा झाला असेल. आता मी हा प्रॉब्लेम देतो तुम्हाला इथे, तर तो याप्रमाणे लिहून घ्या. एक ॲटलिस्ट 2-3 ट्रान्झॅक्शन तरी लिहून घ्या. आता बरोबर या घड्याळीत 12:21 झालेत. मी 3 मिनटं देतो तुम्हाला. 12:24 पर्यंत लिहा. 1.5 मिनिटानंतर मी ही स्लाईड परत डाऊन करेल. मग खालचं लिहा परत. कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही ज्यावेळेला नंतर वाचाल त्यावेळेला तुम्हाला थोडं ते लक्षात येईल, किंवा जो मी आता तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे त्याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होईल. हां, येस. कोण? नाव सांग. सायली पाटील. हां, बोला सायली. हां हां. नाही मला लक्षात आलं. म्हणजे कुठली टोटल टोटल सुरुवातीला झाली म्हणजे? हां 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 हां. बरोबर आहे. नाही होणार. त्याचं कारण आहे, आपण काय केलेलं आहे की डेबिटची जर कधी तू टोटल केली,
डेबिट आणि क्रेडिट या दोन्ही साईडला बघ सगळ्या सेम अमाऊंट आहेत. म्हणजे त्यांनी ॲडिशनल म्हणजे जरी कॅपिटल आणलं तरी तू एक्झॅक्टली बघ, जरी कॅपिटल आणलं तरी आपण 50 लिहिले आणि तेच लगेच क्रेडिट केले. म्हणजे खालच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन आहे, तुझा क्वेश्चन एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे समजा समजा काही परचेस केलं असेल तर ॲडिशनल कॅपिटल ॲड झालं तर क्रेडिट साईडला ते ॲडही होते आहे. आणि हेच जर कधी त्यांनी काही सोल्ड आउट केलं असेल तर ते डेबिट साईडला बघ तिथेही ॲड होते. म्हणजे फायनली जर कधी तू टोटल केली तर 1,18,000 बघा या दोघांची पण टोटल येते आहे. त्यामुळे ती डिफर नाही होणार. तुझा जो क्वेश्चन कुठला आहे की डिफर कुठल्या केसमध्ये होणार, सो दॅट आर द डिफरंट सिच्युएशन. म्हणजे जेव्हा भरपूर डिस्काउंटिंग असतात आणि हां ते एन नंबर्स ऑफ प्रॉब्लेम्स तिथे आहेत. पण ते खूप सबसिडरी बुक्स आणि एवढा तुम्हाला नाही आहेत पेटी कॅश वगैरे. त्यामुळे या केसमध्ये नाही होत पण असं काही. द अमाऊंट शुड बी द सेम. कारण कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आहे आणि त्या कॅपिटलमधनं सगळा बिझनेस चाललेला आहे. त्यामुळे सगळ्यांची ॲडिशन ऑन अँड ॲव्हरेज ती सेमच येते. येस, कोण होता आत्ता? प्रज्ञा. म्हणजे काय? एल-एफ म्हणजे लेजर फोलिओ. आता हे आपण कसं आहे सध्या शिकतोय फक्त. आता लेजर फोलिओ हा कसा असतो म्हणजे रेफरन्स नंबर. म्हणजे आता बघा तुम्ही असे आउटवर्ड वगैरे बघितलेत का? समजा एखादा ऑफिशियल आउटवर्ड नंबर टाकतात, इनवर्ड नंबर टाकतात, तर तसा हा लेजर फोलिओ असतो. म्हणजे तो एक नंबरिंग असतो की इट इंडिकेट्स. जसं आता याच्यासाठी एक एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण की हा येस 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 वाउचर नंबर. एक्झॅक्टली जसे म्हणजे वाउचर नंबर टाईप तसे हे लेजर फोलिओ असतात. इथे काहीतरी नंबरिंग असतात तुमचे इंडिकेट केलेले. हेच तुम्ही जेव्हा लेजर अकाउंट तयार कराल ना तर तिथे तुम्हाला JF आलेलं असेल म्हणजे जर्नल फोलिओ. म्हणजे तिथे मग तो रेफरन्स घ्यायचा. म्हणजे ही डेट टाकायची की ही 1/7/2021च्या जर्नल फोलिओमधनं घेतलेला हा रेफरन्स आहे. असं त्याचं मिनिंग आहे. लक्षात आलं प्रज्ञा? हॅलो. हॅलो, आत्ता कोणी क्वेश्चन विचारला होता? सर नेट गेलं का? हॅलो, आवाज येतोय माझा? हां. येस येस. प्रज्ञा लक्षात आलं तुम्ही आत्ता जो क्वेश्चन विचारला? हां यस अनिकेत. यस अनिकेत. हां ते मी सांगतो तुम्हाला. हं? आज सांगणार आहे मी तुम्हाला. सध्या रेकॉर्डिंग सुरू आहे. तुम्हाला बुक्सची नावं नंतर सांगतो. सध्या फक्त आपल्या लेक्चरशी संबंधित काही क्वेरी वगैरे असतील तर विचारा. यस विकास. काय काय? अच्छा ठीक आहे सांगतो. सी द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट लिहून घेतलाय का तू मगाशी मी PPT दाखवली तेव्हा? हां ठीक आहे ठीक आहे. मी ती स्लाइड हे झालं सगळ्यांचं लिहून? ओके ओके ठीक आहे. सध्या मी ही स्लाइड आता क्लोज करतो. ओके दिसलं सगळ्यांना? Yes. So these are the types of accounts, that is personal account and impersonal account. So in personal account, it is related to the persons, institutions, banks, सहकारी संस्था, schools, company, firm, that all are comes under the personal account. म्हणजेच काय की तुमच्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये यापैकी कुठलंही नाव जर दिसलं तर तुम्ही त्याला पर्सनल म्हणून ट्रीट करू शकतात. म्हणजे तिथे पर्सनल अकाउंटचा रूल लावू शकतात. Then what the impersonal account, there are two types, real account and the nominal account. So in the real account, cash, building machinery or the things relating to the property comes under the real account.
And what is nominal account? So all the expenses and losses, income and gains like interest, rent, wages, losses, discounts, so that's come under the nominal account. Okay. And now this is the rule of accountancy. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा काय म्हणतात लिहून घ्या. सो डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. 30 सेकंद देतो मी सगळ्या पीपीटीला. हे सगळ्यांनी लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. So for personal account, as a person, either he receives or gives to the business some benefits. So debit the receiver and credit the giver. Then real account rule is debit what comes in and credit what goes out. So if you observe that there is a one scooter which comes, scooter, here it indicates the goods, comes in, so debit, goes out, credit. And याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाउ द थर्ड स्लाइड इज नॉमिनल अकाउंट. याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स और प्रॉफिट. ओके स्टुडंट, आजच्या दोन्ही लेक्चरमध्ये आपला हा एवढा पार्ट झाला.